तुम्ही दिलेल्या जबाबदाऱ्यांचं त्या नीट पालन करत नाहीत. दुपारी भक्तांसाठी पाण्याचा माठ ठेवायचा होता, पण त्यांनी तो ठेवलाच नाही. तुम्ही उगाच स्वामींना माझ्या चाहड्या सांगू नका. हा, भक्त येवोत किंवा न येवोत, पण स्वामींनी नेमून दिलेलं काम तुम्हाला करायलाच हवं ना. आणि नेम म्हणजे फक्त कर्तव्य नाही, ती शपथ असते. आणि शपथ कधीही मोडायची नसते. गोपाळा, नेम आम्ही सांगितलेला असो किंवा तुम्ही ठरवलेला असो, तो पाळण्याचा फायदा आणि महत्व तिला सांगून करणार. तिला अनुभव येऊ दे, मग काय. दया, हा दिवा घे. स्वामी, मी सांगायच्या आधीच तुम्हाला सगळं माझ्या मनातलं कळतं. ओ भाऊ, कोण तुम्ही? कुठून आलात? आणि हा दिवा कसा प्रज्वलित केलात? कळेल. हा, माझ्या माग माग या. गयाताई, आता थांबू नका. नामस्मरण करत करत पुढे चला. चला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही कुठली शक्ती आहे? कसला चमत्कार आहे हा? कुठे घेऊन चाललाय हा? श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही? हे कसं शक्य आहे? आज तुझ्या नशिबात अकालीन मृत्यूचा योग आला होता. काळ आला होता पण ती वेळ नव्हती. काळ आला होता पण ती वेळ नव्हती आली. पण ती वेळ नव्हती आली. तू नामस्मरण करत निघाली होतीस. तुझ्या अंगावर जो चिखल उडला तो पहिल्यांदा आम्हीच उडवला होता. पण तू शांत राहिलीस, नेम सोडला नाही, श्रद्धा ठेवू दिली नाहीस, म्हणून तुझी पाप नष्ट आम्ही केली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पण दुसऱ्यांदा चिखल उडाला आणि तो चिखल आम्ही उडवला नव्हता. पण गे तू तुझी श्रद्धा ठेवू दिली नाहीस, शुचिरभूत झाली आणि पुन्हा नामस्मरणाला सुरुवात करत प्रदक्षिणा पूर्ण करू लागली. आणि म्हणून तुझी मदत करण्याकरता आम्हाला त्या रूपात यावं लागलं. कपिले, निश्चय दृढ आणि श्रद्धा अटळ असेल तर देवाची कृपा होतेच. स्वामी, मला हे व्रत करण्याची बुद्धी तुम्हीच दिली. स्वामी, धन्य झाले मी.
पण काही लोक मोहाला बळी पडतात, देवाचं नाव सोडतात, सत्संग सोडतात. स्व इच्छेला देवाच्या इच्छेपेक्षा मोठं समजतात. अरे पण तुमची श्रद्धा जर खरी असेल तर कुठले षड्रिप जरी आले तरी तुमचं काही बिघडू शकत नाही. शिव शंकर शंभा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा साप कुठे गेला? दरवेळी असं का होतंय? उधारीच्या पैशांचा विषय काढला तर काय बोलू अंगाशी? या कलशाचं काय करू आता? भाऊ घरी आला नाही म्हणून चिंतेत आहेस? हो. वाट चुकलाय तो. त्याला त्याच वाटेवर शोध जी वाट त्याला चुकीचं कृत्य करण्याकरता आकर्षित करतात. दादा दादा जुगाराच्या ठिकाणी असू शकतो हे माझ्या इतका वेळ लक्षात का आलं नाही. बाबांनी त्याला बघण्याआधी त्याला घरी घेऊन यायला हवं. बाबांची वाट बघतेस ना? तुझी आत्या तुझ्या बाबांना घेऊन येईल. रडू नकोस. खरंच? हो. साधू महाराज, आपण फार मोठे सिद्ध पुरुष दिसता आहात. कृपया आपण आज इथेच थांबा. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आम्ही तुम्हाला सेवेची संधी द्यायला नाही तर तू कुठे चुकतोयस हे दाखवायला आलोय. महाराज, तुम्ही हे काय म्हणताय मला कळत नाहीये. हे घे, खा. हे घे, खा. हे घे. नको महाराज, नको. का? नाही, आता गोड नकोसं वाटतंय. हेच सांगायचं आम्हाला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. तू शिस्तीचा अतिरेक केलास आणि मग एका क्षणी मुलांनी तो अतिरेक छिडकारला. मुलांना शिस्त लावावी पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आणि तू नेमकं तेच केलंस. साधू महाराज, तुम्ही काय सांगू पाहताय मला खरंच कळत नाहीये. मला सांगा ना, माझं काय चुकलंय? लाडू. दादा दादा अरे तू इथे कसा आलास? हा काय होतंय तुला? दादा डोळे उघड. दादा बोल काहीतरी. इथे कसा आलास तू? काही झालंय का तुला? कोणी काही केलंय का? हा शारदे, तू तू इथे काय? असं लोक बडबडताय. दादा तू कसली नशा केलीयस का? अरे हा काय प्रकार आहे? तू हे असं वागशील असं मला वाटलंच नव्हतं. काय होतंय माझं? काय होतंय दादा? तू काही खाल्लंयस का तू? हा
माझ्या लाडू काही होतं का? बोल दादा, दादा काय होतंय तुला? काय नाही शारदे, काय खाल्लं नव्हतं. हा, पण त्या मागच्या वाटेने येताना एक तिथे सुगंधी झाड होतं. हा, ते सुगंधी खूप विचित्र असा सुगंध येत होता त्या झाडात. त्यामुळे कदाचित त्यामुळेच मला. साधू महाराज म्हणाले दादा वाट चुकला. म्हणजे नेमकं काय सांगायचं होतं त्यांना? हा सुगंध, ही घेरी, हा खरंच योगायोग आहे. ही वेळ मारून नेण्यासाठी दादाने नुसतं कारण सांगितलंय मला. बर, तू आधी घरी चल. बाबांनी तुला बघायच्या आधी आपण घरी पोहोचलं पाहिजे. सावकाश. हं? उठ दादा. चल सावकाश.